नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पदवीधर आमदार निवडणुका होणार आहे. सो यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे आणि या पूर्वीचा इतिहास असा सांगतो की बरेचसे पदवीधर जे मतदार आहे इथे नाव नोंदवत नाही आणि नाव न नोंदवल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही आणि अशी पण परिस्थिती आहे. नाव नोंदवून सुद्धा काही उमेदवार मतदान करता येत नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या ग्रुपमध्ये कोणी पदवीधर असाल तर सगळ्यांना माहिती पोहोचवा, कारण 3 विभागाच्या ह्या निवडणुका होणार आणि त्यासाठी नाव नोंदणी प्रोसेस चालू आहे. ही नाव नोंदणी तुम्हाला ऑक्टोबर एंड पर्यंत करायची, त्यानंतर करता येणार नाहीये. आणि जर यापूर्वी तुम्ही नाव नोंदणी केली असेल तरी पण प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या अगोदर मतदारांना नाव नोंदणी करावी लागते पदवीधर मतदारासाठी. सो यासाठी पाठीमागे एक व्हिडिओ मी घेतला होता, आता हा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की नाव नोंदणी कशी करायची. सो नाव नोंदणी करण्यासंदर्भात डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला घेणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमचं एक मत मोठा बदल घडून आणू शकतो. कारण मी नाव नोंदणी केलेली आहे. पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियान चालू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुणे ह्या 3 विभागासाठी चालू आहे. 1 ऑक्टोबर पासून ते 6 नोव्हेंबर पर्यंत ही नाव नोंदणी चालू असणार आहे. यासाठी बघा, विधान परिषद तुमचे प्रश्न मांडण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याची नोंदणी सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तुम्ही करतात वेळी अवेळी ह्या जाहिराती येणं, त्या संदर्भातले जे प्रॉब्लेम्स येतात हे सगळं ऐकणारा पदवीधरांचा एक आमदार असतो. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. भले आत्ताचा अनुभव तुमचा असा असेल की आमचं कोणी ऐकत नाही सर, पदवीधर ऐकत नाही, पण इथून पुढे मात्र आपण याच्यावर लक्ष ठेवून या पदवीधर आमदारांकडून हे काम आपण करून घेणार आहोत. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी चालू झाली, ऑफलाईन नोंदणी जवळच्या तहसील कार्यालयात सुरू आहे. तुम्ही जाऊन तिथेही नोंदणी करू शकतात. मी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली आहे. तुम्ही केली का नाही केली नसेल तर लगेच करा. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. यासाठी बघा, 3 विभाग जे आहेत, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद, असे टोटल 7 मतदारसंघ आहे. पैकी 3 मतदारसंघामध्ये सध्या इलेक्शन होणार आहे आणि याची नाव नोंदणी चालू आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात त्यानुसार तुम्ही इथे नाव नोंदणी करू शकता. तुमचं वोटिंगचं नाव, तुमचं वोटिंग कार्ड असेल तुमच्याकडे, त्याच्यात चेक करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे. त्या जिल्ह्यासाठी तुम्ही इथे नाव नोंदणी करू शकतात. लक्षात घ्या, पदवीधर आमदार निवड प्रक्रिया जी असते ना, मतदार कोण असतो तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किमान 3 वर्षापूर्वी पदवी घेतलेली व्यक्ती, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचं 3 वर्ष झाली असावी असाच उमेदवार इथे नाव नोंदणी करून मतदान करू शकतो. मतदारसंघाचे प्रकार जे असतात ते ग्रॅज्युएट कॉन्सिस्टन्सी पदवीधर मतदारसंघ आपण त्याला म्हणतो. मतदानाचा अधिकार फक्त नोंदणी केलेल्याच पदवीधरांना असतो. तुमचं डिग्री झालंय म्हणून तुम्ही मतदान करू शकत नाही, त्यासाठी नाव नोंदणी करावी लागते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नसल्या कारणाने ते नोंदणी करतच नाही आणि मग गडबड होते. सो मी इथे काय करतो, हायलाइट करतो, नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. कालावधी बघा, आमदाराचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. निवडणूक प्रणाली जी आहे ती मुख्यत्वे आपल्याला वोटिंग करायचं असतं. फॉर्म 18 भरायचा असतो, जो तुम्हाला मी आता सांगतोय कसा भरायचा आहे. चला बघूया मग आपण. यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात तर महत्वाचे बघा, तुमचं पदवीचं मार्कशीट किंवा पदवीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. दोघांपैकी एक. पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे, सही लागणार आहे. ओळखपत्र तुमचं आधार कार्ड म्हणून तुम्ही वापरू शकता, ते वापरायचं आहे. आणि तुमच्या नावात जर बदल असेल तर आणि तरच तुम्हाला गॅजेट सर्टिफिकेट लागतं, अन्यथा लागत नाही. नाव नोंदणी तुमची चालू झाली बघा 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीचा. तुम्ही जर पात्रता 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो उमेदवार इथे फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे, मतदान करण्यासाठी पात्र आहे. आता बघूया, ही वेबसाईट आहे mahaelection.gov.in. ही वेबसाईट तुम्ही गुगल करा. गुगलवर गेल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसते समोर. इलेक्टर रजिस्ट्रेशन, वोटर रजिस्ट्रेशन आहे इथे. याच्यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केलं तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होते आणि ह्या वेबसाईटला तुम्ही खाली गेलात बघा, इथे इलेक्शन रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. म्हणजे ग्रॅज्युएट अँड टीचर कन्सिस्टन्सी हे दोघांची चालू आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं, खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून तुम्हाला बघा या पेजवर दिसतंय तुम्हाला इथे कुठे कुठे सध्या नाव नोंदणी चालू आहे. तर ग्रॅज्युएटची बघा पुण्याला चालू आहे, औरंगाबादला चालू आहे, नागपूरला चालू आहे आणि अमरावतीला चालू नाही. बघा ह्या 3 ठिकाणी तुमच्या नाव नोंदणी चालू आहे. आणि टीचरसाठी बघा, शिक्षक मतदारसंघ आपण ज्याला म्हणतो ते पुण्याचं पण चालू आहे आणि अमरावतीचं पण चालू. जिथे फक्त शिक्षक असाल तुम्ही तर तुम्ही नाव नोंदणी करू शकता. पण सध्या मी तुम्हाला सांगतोय पदवीधर नाव नोंदणी कशी करायची. मग इथे गेल्यानंतर तुम्ही खाली गेला की तुमच्यासमोर इलेक्टर लॉग इन असतं बघा. तुम्ही जर आतापर्यंत केलं नसणारच आहे, सो त्यासाठी काय करा, ग्रॅज्युएट कन्सिस्टन्सी तुमचं कशाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, टीचर की ग्रॅज्युएट, त्यानुसार नोंदवा. ग्रॅज्युएट कन्सिस्टन्सी यावर क्लिक केलं की मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा. मोबाईल नंबरला तिथे OTP पाठवला जातो. हा कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर कन्फर्म करून इथे क्लिक करून
प्रोसीड करायचं. प्रोसीड केलं की तुम्हाला ओटीपी येतो, तो ओटीपी इथे टाकायचा, ओटीपी टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू ऍप्लिकेशन करायचं. मग त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतात त्यांनी लिस्ट पण दिलेली आहे, हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. मग प्रोसीड टू ऍप्लिकेशन केल्यानंतर समोर तुमच्याकडे बघा इलेक्टर डिटेल्स विचारत जातोय तुम्हाला. आय हॅव रजिस्टर, तुम्ही रजिस्टर केला असेल तर क्लिक करा, नसेल तर इथे नाही करायचं, इथे क्लिक करायचं आहे. आय हॅव नॉट रजिस्टर, कारण आतापर्यंत तुम्ही रजिस्टर केलेलंच नसेल. सो आय हॅव नॉट रजिस्टर माय नेम फॉर इलेक्शन टू असेंब्ली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी. मग तुम्ही ते माहिती भरायची बघा. डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे नाशिक, सिलेक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, तुम्ही इथे चेक करा, तुम्हाला इथे दिसेल. किंवा तुम्ही तुमचं नाव चेक करा, तुमचं कुठून तुम्ही इलेक्शनला वोटिंग करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाशिक जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही, आता नाशिक जर चालू नाही पण पुण्यामध्ये तुम्ही असाल किंवा नाशिकमध्ये असाल तर निफाड तालुक्यातलं तुमचं वोटिंग आहे सपोज, तालुक्यानुसार इथे ऑप्शन सगळे येऊन जातात, ते टाकायचे तुम्हाला इथे. त्यानंतर पार्ट, आता यामध्ये बघा हे 3 गोष्टी, ही एक नंबर आहे तुमचा पार्ट नंबर ज्याला आपण पोलिंग स्टेशन नंबर म्हणतो, दुसरा आहे सिरियल नंबर आणि तिसरा आहे इपिक नंबर. हे 3 नंबर मी मला सांगतो कसे काढायचे. इपिक नंबर म्हणजे काय, इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर. तुमच्याकडे ऑलरेडी हे असेल वोटिंगचं कार्ड असेल ना, त्याच्यावरती हा नंबर दिलेला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतो. बरोबर आहे, त्यांनी फॉर्मॅट पण खाली दिलेला आहे. मग आता तिघही नंबर कसे भरायचे मी तुम्हाला पुढे दाखवतो. सध्या तुम्ही डिस्ट्रिक्ट टाकलाय आणि तुमचा कार्ड टाकलाय, असेंब्ली कन्सिस्टन्सी टाकलेली आहे. बरोबर आहे, पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. त्याच पेजला तुम्ही स्क्रोल केलं आणि खाली गेला की तुमच्या स्क्रोल केल्यानंतर बघा क्विक लिंक तुम्हाला इथे भेटते. तुम्हाला मी वेबसाईट पण दाखवतो. वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना तर वेबसाईटला तुम्हाला हे बघायला मिळेल. ही वेबसाईट आहे तुमची. या वेबसाईटला ही बघा, हे तुम्हाला मी दाखवतोय. इथे ओटीपी वगैरे सगळं झालं. खाली गेलात तुम्ही की बघा इथे सर्च इन इलेक्ट्रॉल रोल, इथे क्लिक करायचं तुम्हाला. इथे क्लिक केलं की तुमच्यावर एक पेज ओपन होत आहे. हे पेज जर ओपन केलं तुम्ही तर त्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला भरून सगळी माहिती भेटते. बघा मी परत बॅकला घेऊन जातो तुम्हाला. मी बघा बॅकला आणतो. इथे यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर ही विंडो ओपन होते. बघा इथे ही विंडो ओपन झाली की तुम्हाला इथून काय भेटणार आहे, पहिले इपिक डिटेल्स तुम्हाला बघा टाकायचे. इपिक म्हणजे काय मी तुम्हाला आता परत रिपीट करतो. इपिक म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर टाकायचा. हा कुठून मिळेल तुम्हाला, तर तो बघा तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल ना तर वोटिंग कार्डच्या इथे बघा मतदार फोटो ओळखपत्र इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड, इथे तो नंबर आहे बघा, इथे नंबर आहे. हा नंबर तुम्हाला इथे टाकायचा तुमच्या वोटिंग कार्डवर. बरोबर आहे, हा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. हा नंबर टाकायचा आहे, राज्य टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च करायचं. सर्च केलं की तुमच्या समोर काय येते, तुमच्या समोर एक नंबर येतो. 2 नंबर येतात. कोणते कोणते, पार्ट नंबर हा जो तुम्हाला मी सांगितला एक नंबर, आणि दुसरा नंबर जो आहे तो सिरियल नंबर. बघा हे दोन्ही नंबर तुमच्या समोर येतात. हे दोन्ही नंबर तुम्हाला टाकायचे. कुठे टाकायचे तुम्हाला हे 2 नंबर, तर इथे टाकायचे बघा, पार्ट नंबर आणि सिरियल नंबर. इपिक नंबर तुमच्याकडे ऑलरेडी वोटिंग कार्डवर आहेच, तो टाकायचा. नंतर इथे क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं. सेव्ह केलं की तुमचा इलेक्टर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली होत आहे. आणि मग पुढे जायचं तुम्हाला ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. हे कनेक्ट आहे बघा, तुम्हाला डिजी लॉकरवरती पण कनेक्ट आहे. डिजी लॉकरवर सुद्धा मी हे काढू शकता. इथे इन्स्ट्रक्शन आहे, कंप्लीट करायचा फॉर्म तुम्हाला. पहिले काय करायचं आहे, ग्रॅज्युएट कन्सिस्ट्युएन्सी तुम्हाला सर्च करायची, कोणती घ्यायची तुम्हाला ती निवडू शकता तुम्ही. सध्या 3च चालू आहे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तिघांसाठी तुम्ही आता करू शकता. बाकी डिव्हिजनसाठी जस्ट नंतर ओपन होईल तेव्हा तुम्हाला मी सांगेल, पण आता फक्त तुम्हाला ह्या 3च ठिकाणचे लोक इथे नाव नोंदणी करू शकतात. मग इथे डिटेल्स तुम्हाला भरायचे, पर्सनल डिटेल्स तुम्हाला टाकायचे. बघा काय काय टाकायचं आहे, तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं आहे. तुमचं वोटिंगवर जे नाव असेल ते टाका किंवा आधारवर जे नाव असेल त्यानुसार टाका. ते टाकलं की तुम्हाला इथे खाली विचारतं बघा रिलेशन टाईप. रिलेशन टाईप मध्ये तुम्हाला सन, फादर, ग्रँड फादर येऊ शकतं. इथे तुम्ही फादरचं नाव टाका, फादर टाकू शकता इथे, फादरचं नाव इथे टाकू शकतो. बघा फादरचं रिलेशन नेम इन मॅन्डेटरी आहे. रिलेशन नेम त्यांचं टाकायचं आहे. तुमचं जेंडर काय आहे, मेल फिमेल, तुमची डेट काय आहे, तुमचं एज ते येऊन जाणार आहे. ओके, हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला पुढे घेऊन जायचंय ऍड्रेस वरती. तुम्ही ऍड्रेस तुमचा डिटेल्स टाकायचा. सिंपल फॉर्मॅट आहे ऍड्रेसचा, काही जास्त अवघड नाही. तुमचा ऍड्रेस डिटेल मध्ये टाकायचा. ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला बघा इथे सगळं डिटेल्स भेटतं. बघा इलेक्टर डिटेल्स तुम्हाला इथे मिळत आहे. तुमचं रजिस्ट्रेशन अकाउंट नंबर भेटतंय तुम्हाला, तुमचा पार्ट नंबर भेटतोय, तुमचा सिरियल नंबर आहे, इपिक नंबर, हे सगळं तुम्हाला नंतर शो करतं. ते ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला जायचंय, क्वालिफिकेशन टाकायचं. बघा क्वालिफिकेशन टाकायचं आहे, तुमचं ऑक्युपेशन काय टाकायचं आहे, तुमचा जर तुम्ही डिसेबल असाल, तुम्हाला जर दृष्टीमध्ये किंवा अपंगत्व असेल तर माहिती भरा, अदरवाईज टाकायची गरज नाहीये. क्वालिफिकेशन जे असेल तुमचं पदवी ते तुम्ही ते टाका, जे काय असेल BSc BH जे काय असेल ते. आणि तुम्ही आता काय करता, जॉब करताय, फार्मर काय असेल ते तुम्ही टाकू शकता. लँडलाईन नंबर असेल टाका, नाही टाकलं तरी चालतंय. अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर टाका, नसेल तरी चालतंय. ईमेल आयडी असेल तर टाका, नसेल तरी चालतंय. मोबाईल नंबर इथे येऊन जातोय. मग तुम्हाला पुढे प्रोसीड करायचं आहे. पुढे प्रोसीड केलं की बघा ऑक्युपेशन तुम्हाला मी आता बोललो, ऑक्युपेशनवर क्लिक केलं. इथे ऑक्युपेशन ह्या पॉर्टवर क्लिक केलं इथे की तुम्हाला इथे भरपूर सारे ऑक्युपेशन दिसत आहे. तुम्हाला यापैकी कोणते टाकू शकता, काही
काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आणि बेंचमार्क डिसेबल तुम्ही असाल तर तिथे क्लिक केलं, बेंचमार्क डिसेबिलिटीवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे तुम्ही कोणते डिसेबल आहात ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतो बघा, बेंचमार्क डिसेबिलिटीवरती. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. बेंचमार्क झालंय, पुढे ग्रॅज्युएशन डिटेल्स तुम्हाला इथे भरायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी कोणती आहे, ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी मराठीमध्ये टाकायची आहे, कंप्लीशन कधी केलं ग्रॅज्युएशन तुम्ही त्याची डेट टाकायची आहे, ग्रॅज्युएशनचं इयर पण टाकायचं तुम्हाला. ओके, नंतर तुम्ही ऑलरेडी इनरोल असाल तर इथे क्लिक करा, नसेल तर काय असेल तर इथे करा, नसेल तर इथे करायचं. जर तुम्ही इथे केलं तर ते काय अपडेट तुम्हाला करायला लावतं, दाखवते बघा तुम्ही केलंय बाबा, असं असं आहे तुमचं डिटेल्स. नसेल तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, इथे वरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला पूर्ण माहिती प्रॉपर भरायची आहे. बघा, ग्रॅज्युएट कन्सिस्टन्सी आम्हाला तुम्हाला इथे दिसते, तुम्हाला सगळी अमरावती, औरंगाबाद, कोकण, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे केली असेल तर, नसेल केली तर तुम्ही करू शकता डिटेल्समध्ये. ओके, प्लेस अँड डेट टाकायची, प्लेस टाकायची, डेट टाकायची, कोणतं टाका तुम्ही, नाशिकमधून करताय कुठून करा, काही प्रॉब्लेम नाही. इथे प्लेस टाका, डिक्लेरेशनवर क्लिक करा आणि सबमिट करा. सबमिट केलं की पुढे घेऊन जात तुम्हाला तुमचे डिटेल्स दाखवतो सगळं. बघा डिटेल्स, इथे सगळे डिटेल्स तुम्हाला दिसतंय, ऍप्लिकेशन नंबर दिसतोय, फुल नेम दिसतंय, जेंडर दिसतंय, डिसेबिलिटी, मोबाईल नंबर, सिटीजन आयडी, फुल नेम मराठी, डेट ऑफ बर्थ सांगतंय, ऑक्युपेशन सांगतंय, ईमेल आयडी पण सांगतंय. हे पण खाली ऍड्रेस डिटेल्स तुम्हाला इथे दाखवतंय. आता याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की मला करेक्शन करायचं असेल तर एडिटचं ऑप्शन आहे, जाऊन करेक्शन करू शकता. नसेल तर डायरेक्ट डाउनलोड करू शकता तुमची माहिती पूर्ण PDF तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता तुमच्यासाठी. ओके, पुढे गेल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिटेल्स, एपिक नंबर दिसतोय, सिरियल नंबर दिसतोय, आयडी, अकाउंट नंबर दिसतोय, पार्ट नंबर दिसतोय, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहे. एडिट करायचं एडिट करू शकता, अदरवाइज डायरेक्ट सबमिशन तुम्ही करू शकता. मग पुढे घेऊन जातो तुम्हाला मी अपलोड डॉक्युमेंट, तुम्हाला इथे घेऊन जातोय. अपलोड डॉक्युमेंटवर तुम्ही गेल्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे, साईन अपलोड करायची आहे. सिंपल फोटो तुम्ही मोबाईलने काढून तो अपलोड करू शकता. त्यानंतर साईन तुम्ही व्हाईट पेजवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साईन करायची, ती अपलोड करायची तुम्हाला इथे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड इथे अपलोड करू शकता. ओके, अशा हे डिटेल्स तुम्हाला भरायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुढे घेऊन जातोय रजिस्ट्रेशन सबमिटेड. रजिस्ट्रेशन सबमिटेड वरती तुम्हाला गेल्यानंतर युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड ऑप्शन येतोय. नंतर तुमचा इथे एक्नॉलेजमेंट नंबर येतोय, हा कॉपी करून ठेवा तुमच्याकडे, कॉपी करून तुमच्याकडे ठेवा आणि गो टू होम. नंतर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे. आता हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही होमवर आलात, इथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमचं. ग्रॅज्युएशन वोटर रजिस्ट्रेशन बघा, ऍप्लिकेशन प्रोग्रेस डिटेल्स तुम्ही डाउनलोड करू शकता, व्ह्यू पण करू शकता. त्यानंतर तुमचं स्टेटस सध्या बघू शकता तुम्ही, ऍप्लिकेशन सबमिटेड झालेलं आहे. काय झालंय तुमचं 19/10/2025 ला झालेलं आहे. त्यानंतर मग पुढचे स्टेटस अपडेट होत राहतील. 2-3 दिवसामध्ये तुम्ही चेक करत राहा, तुम्ही हे अपडेट होईल तुमचे. बघा 2 नंबरला डिस्ट्रिक्ट इलेक्टरल ऑफिसर स्टेटस अपडेट होईल तुमचं, डिझायनेटेड ऑफिसर स्टेटस अपडेट होईल तुमचं, डिस्ट्रिक्ट इलेक्टरल ऑफिसर अप्रुव्हल इथे अपडेट होईल तुमचं. एक 4-5 दिवस लागतात त्याला अप्रूव्ह व्हायला, ते होऊन जाईल. नंतर तुम्ही चेक करू शकता. कसं चेक करायचं, ह्याच वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की तुम्हाला हे स्टेटस दिसत राहणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं तुमचं नाव नोंदणी करायची, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे येणाऱ्या ह्या इलेक्शनला वोटिंग करायचं. आणि हे वोटिंग महत्वाचं आहे. तुमचं एक मत बरेचसे निर्णय भविष्यातले बदलू शकतो, बऱ्याचशा गोष्टीमध्ये परिवर्तन आणू शकतो. सो तुम्ही पण करा, तुमच्या मित्रांना पण सांगा, तुमच्या सगळ्या ग्रुपला नक्की शेअर करा. याबद्दल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आमच्या टीमला या नंबरला कॉल करून पण तुम्ही माहिती विचारू शकता. ओके, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.